प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण 22 एप्रिल 2024 या दिवशी सीईटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आले होते त्याचा व्हिडिओ बनवला. त्याला पार्ट फर्स्ट म्हणलं. आता जसे जसे प्रश्न येत जातील तसे तसे व्हिडिओ बनवत राहील आणि म्हणून आज जे मिळाले तर त्याला आपण म्हणतोय पार्ट सेकंड. ह्या प्रश्नांमुळे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाणार आहे किंवा थोडीशी भीती कमी होणार आहे की कसे प्रश्न विचारले जातात, आपण कशा प्रकारची तयारी करावी. तर बरेचसे ऍप्लिकेशन बेस्ड आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की फॉर्म्युले चांगले करा. फॉर्म्युले चांगले केल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा, अप्लाय कसा करायचं याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला फिजिक्सची सीईटीचा पेपर देणं सोपं जाईल. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आता बघूयात काय प्रश्न येते. तर इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिव्हन बाय y that is equal to 3 sin into bracket 5t minus 20x bracket over. Find the ratio of wavelength and frequency of the wave. Options are given in this manner. आता आपल्याला काय दिलंय बघा, तर वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचा रेशो घ्यायचा आहे. मग आता आधी दिलेले इक्वेशन लिहून घ्यायचं. काय येते y that is equal to 3 sin 5t into bracket 5t minus 20x. आणि स्टँडर्ड फॉर्म काय असतो आपल्या इक्वेशनचा, तर तो असतो y that is equal to a sin into bracket omega t minus kx. मग ओमेगा बरोबर 5 आणि k बरोबर 20. मग ओमेगा म्हणजेच काय असतं, तर 2 पाय n आणि ही n फ्रिक्वेन्सी असते आणि म्हणून फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 5/2 पाय. आणि k बरोबर 2 पाय बाय लॅम्बडा असतं, ते बरोबर 20 आहे. म्हणजे लॅम्बडा बरोबर काय मिळालं तुम्हाला, 2 पाय/20. मग लॅम्बडा बाय n जर घेतलं तर 2 पाय/20 भागिले उलट गुणिले करून 2 पाय/5 हे आलं 4 पाय स्क्वेअर बाय 100. आता बघा हे 25 चा 100. आता पायची जी किंमत असते ती 3.142 असते आणि पाय स्क्वेअर जो असतो तो 9.87 आहे. अप्रॉक्स करून आपण त्याला काय घेतलं, 10 घेतलं. मग आता 4 into 10 डिवायडेड बाय 100, मग हे झाले 4/10 दॅट इज नथिंग बट काय आले 0.4. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे 0.4. अशा पद्धतीने याला सोडवायचं आहे. आता पुढचा एक प्रश्न बघू बघा. वॉटर फ्लोईंग थ्रू ए हॉरिझॉन्टल पाईप इज ए स्ट्रीमलाईन फ्लो ऍट दी नॅरोएस्ट पार्ट ऑफ दी पाईप. मग आता इथून स्ट्रीमलाईन फ्लो आहे बघा आणि नॅरोएस्ट पार्ट ऑफ दी पाईपला काय होईल, तर हा तुमचा वायडर आहे पाईपचा भाग आणि हा नॅरोएस्ट पाईप आहे. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय असतं बघा, तर A1 V1 दॅट इज इक्वल टू A2 V2. मग ज्याचा एरिया जास्त नॅरोएस्ट पार्टला आपल्याला बघायचंय, याचा एरिया जास्त म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कमी आणि याचा एरिया कमी म्हणजे व्हेलॉसिटी जास्त. म्हणजे नॅरोएस्ट पार्टला अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी व्हेलॉसिटी काय येणार आहे, इथला A1 V1 म्हणा आणि इथे A2 V2 म्हणा, म्हणजे व्हेलॉसिटी इथे जास्त झाली. आणि आपलं बर्नॉलीज इक्वेशन काय असतं, तर P प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर रो V स्क्वेअर प्लस रो GH. आता रो GH हे कॉन्स्टंट आहे आणि ह्या सगळ्याचे हे पण कॉन्स्टंट आहे. मग व्हेलॉसिटी जर जास्त तर प्रेशर काय येणार आहे नॅचरली तिथं कमी आणि म्हणून V इज मॅक्सिमम, P इज मिनिमम. मग आता ऑप्शन्स काय दिले बघा तुम्हाला, व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम, प्रेशर इज मिनिमम. म्हणजे या तुमच्या नॅरोएस्ट पार्टला जिथं व्हेलॉसिटी मॅक्सिमम येणार आहे तिथं प्रेशर काय येणार आहे, मिनिमम येणार आहे. करेक्ट ऑप्शन ए आहे. बी ऑप्शन दिलाय P इज मॅक्सिमम, V इज मिनिमम. सी दिलाय बोथ P अँड V इज मिनिमम आणि डी दिलाय बोथ P अँड V इज मॅक्सिमम. करेक्ट कोणता ऑप्शन आहे, ए. तर आता बघा हे जर तुम्हाला माहिती असेल बाळांनो आणि हा जर रिपीट झाला प्रश्न, तेच सेट रिपीट होतात, रिपीट झालं तर एवढं करायची गरज नाही. डायरेक्ट लक्षात ठेवा नॅरोएस्ट पार्टला काय असतं, व्हेलॉसिटी मॅक्सिमम, प्रेशर मिनिमम. व्हेलॉसिटी मॅक्सिमम, प्रेशर मिनिमम असं लक्षात ठेवायचं. आणि उलट विचारलं तर असं विचारू शकतील, वायडर पार्टला काय होईल, तर तिथं उलट होईल बाळांनो. याच्या ऐवजी इकडं विचारलं तर इथं उलट होईल. काय येईल, व्हेलॉसिटी इज मिनिमम, प्रेशर इज मॅक्सिमम. म्हणजे थोडासा कॉमन सेन्स वापरायचा बाळांनो आणि प्रश्न नीट वाचायचे. समजलं का? आणि त्याच्यासाठीच आपण हे प्रश्नांची सिरीज घेतो आहोत. मग आता बघा वेट, मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रॅव्हिटेशनवर 2 प्रश्न येतात. मी जे तुम्हाला चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी दिली होती फिजिक्सची त्याच्यात सांगितलं होतं की सगळ्या शिफ्टला ग्रॅव्हिटेशनला 2 प्रश्न आहे. काल ग्रॅव्हिटेशनचा एक प्रश्न घेतला, आज एक घेतला. म्हणजे बघा बरं ग्रॅव्हिटेशनवर 2 प्रश्न पडले का.
आणि आता बघा, वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज 300 न्यूटन. माशी ही अर्थ आहे आणि तिथे त्या ऑब्जेक्टचं वेट किती आहे, तर 300 न्यूटन आहे. मग आता पुढे काय सांगितलं, इट्स वेट ऍट द डेप्थ इक्वल टू R/4. बघा ही डेप्थ किती दिली, तर ही डी बरोबर दिलंय R/4 आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचं वेट काढायचं आहे. आलं का लक्षात? तर आणि R इज द रेडियस ऑफ द अर्थ. ऑप्शन दिलेत बघा, 450 न्यूटन, 225 न्यूटन, 750 न्यूटन आणि 300 न्यूटन. मग आता काय करायचं, तर आपलं वेट म्हणजे mg असतं. तर ह्या डेप्थला जे वेट आहे ना त्याला W डॅश म्हणायचं. याला काय म्हणायचं, W डॅश. आणि पृथ्वीवर जे आहे ना त्याला W म्हणायचं. मग W डॅश डिवायडेड बाय W दॅट इज इक्वल टू इथल्या ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला G डॅश म्हणायचं. मग आता बघा, mg डॅश डिवायडेड बाय mg, m काय झालं, कॅन्सल झालं आणि G डॅश बाय G दॅट इज इक्वल टू. आता काहीतरी डेप्थवर जी म्हणजे G डॅश म्हणजे डेप्थवर असलेली ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि त्याचा फॉर्म्युला असतो G इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. मग आता इथं जर आपण हा फॉर्म्युला टाकला G इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर, तर जी काय झाले तुमचे कॅन्सल झाले आणि आपलं शिल्लक काय राहिलं, W डॅश डिवायडेड बाय W मीन्स वेट ऍट डेप्थ D डिवायडेड बाय वेट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ दॅट इज इक्वल टू 1 मायनस डी बाय आर. आता ह्या डेप्थची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला, R/4 दिलेली आहे. मग ही R/4 डिवायडेड बाय R कॅन्सल झालं, 1 मायनस 1/4 दॅट इज इक्वल टू 3/4 आणि आपल्याला हे W डॅश काढायचंय. मग हे W आपण इकडे शिफ्ट केले. मग 3/4 इंटू W किती दिलेलं आहे, 300 न्यूटन दिलेलं आहे इथं पृथ्वीवर. आणि म्हणून हे 3/4 इंटू 300 या 4ने याला डिवाइड केलं, 75 आले. 75 3 जा 225 न्यूटन. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे, आपला बी आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, फाइंड द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ द गिव्हन सर्किट इफ ईच रेझिस्टन्स इज ऑफ व्हॅल्यू R. ऑप्शन्स दिलेत बघा, 2R, R, 3R आणि 0. आता जेव्हा असं सर्किट दिलं जातं ना तर ते व्हीटस्टोन ब्रिज असतं, व्हीटस्टोन मीटर ब्रिज. कसं, आता बघा बरं, ए आणि बी मध्ये, आता हा ए, इथं आपण बी नाव देऊ आणि इथं सी नाव देऊ. मग आता ए आणि बी मध्ये R रेझिस्टन्स आहे का, आहे. त्याच्यानंतर ए आणि सी मध्ये बघा, ए आणि सी मध्ये R रेझिस्टन्स आहे का, आहे. सी आणि डी मध्ये R रेझिस्टन्स आहे का, आहे. त्यानंतर बी आणि डी मध्ये R रेझिस्टन्स आहे का. तर असे या पद्धतीने याचाच हा फॉर्म असतो. जेव्हा जेव्हा असा सर्किट येईल तर तो व्हीटस्टोन मीटर ब्रिज असतो आणि प्रत्येक रेझिस्टन्सची किंमत तुम्हाला R दिलेली आहे, याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे. आता याला जर तुम्ही पाहिलं तर ही सिरीज आहे, म्हणजे हे 2R आणि हे 2R, हे 2R आणि हे 2R एकमेकाच्या कसे पॅरलल आहेत. मग 2R आणि 2R पॅरलल असेल तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा कसा. तर आता बघा, वर गुणिले घ्यायचा, त्या दोन्हींचा वर गुणाकार घ्यायचा असतो आणि खाली त्या दोन्हींची बेरीज घ्यायची असते. सोपं लक्ष ठेवायचं की दोन पॅरलल रेझिस्टन्सची किंमत काढायची, दोन एकमेकाला पॅरलल असतील तर वर त्या दोनच्या व्हॅल्यूचा गुणाकार घ्यायचा आणि खाली त्या दोन्हींची काय घ्यायची, बेरीज घ्यायची. मग आता 2R आणि 2R आणि इथं 2R प्लस 2R. मग आता हे झाले बघा 4R² डिवायडेड बाय 4R. फक्त काय शिल्लक राहिलं, R. म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. केवढं सोपं आहे बघा. तर तुम्हाला फक्त ट्रिक माहिती पाहिजे की हे जर सर्किट आहे तर ते व्हीटस्टोन ब्रिज आहे आणि 2R हे सिरीज मध्ये 2 2R झाले, हे सिरीज मध्ये 2 2R झाले आणि 2R पॅरलल 2R म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, R आलं. समजलं का. आता बघा पुढचा प्रश्न, इफ हाईट ऑफ द लिक्विड इन द कंटेनर इज 3h. दिसतंय का तुम्हाला हे कंटेनर आणि त्याची टोटल हाईट 3h आहे आणि हे H आणि हे H असे मिळून 3h झाले. तर आता इफ द हाईट ऑफ द लिक्विड इन द कंटेनर इज 3h देन फाइंड द रेशो ऑफ रेंजेस ऑफ वॉटर स्ट्रीम कमिंग फ्रॉम होल ए अँड होल बी. हे होल ए आहे बघा, इथं आहे ना, हे होल ए आहे आणि इथं होल बी आहे. आपल्याला तिथून आलेलं पाणी जे काही आहे तर त्याचा काय घ्यायचं, तर रेंजचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे रेंज, आता ए ची आलेली रेंज RA आणि बी ची आलेली रेंज RB, त्याचा आपल्याला रेशो काढायचा आहे. प्रश्न कळला का. आता काय करायचं,
तर इथं जेव्हा याला अशी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे, इथून जेव्हा ते पडणार आहे, तर इथं त्या ठिकाणी त्यावेळेस त्याला व्हर्टिकल पण आहे. आणि म्हणून आपला फॉर्म्युला असतो बघा, रेंज दॅट इज इक्वल टू, मग आता डिस्टन्स दॅट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. आणि म्हणून RA दॅट इज इक्वल टू VA इंटू TA आणि RB दॅट इज इक्वल टू VB इंटू TA. कारण काय, तर डिस्टन्स फॉर्म्युला काय वापरला आपण, डिस्टन्स दॅट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. आणि ही प्रोजेक्टाईल मोशन आहे. आणि म्हणून आता इथं काय दिसतं, तर जेव्हा तुमचा प्रोजेक्टाईल असं आडवं अंतर जाणार आहे तेव्हा तो उभं पण जाणार आहे व्हर्टिकल. आणि त्यावेळेस त्याचं कायनेमॅटिकल इक्वेशन येणार आहे, S दॅट इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. पण इथे इनिशियल व्हेलॉसिटी इथून पडताना इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे, म्हणजे हे UT कॅन्सल झालं आणि A च्या जागी G आलं, म्हणजे हाईट फ्रॉम A HA दॅट इज इक्वल टू हाफ GTA स्क्वेअर. आलं का लक्षात. मग आता HA इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू TA स्क्वेअर आणि HB ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू TB स्क्वेअर. आणि म्हणून TA स्क्वेअर डिव्हायडेड बाय TB स्क्वेअर दॅट इज इक्वल टू HA बाय HB. आणि म्हणून TA बाय TB दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ HA बाय HB. हे TA बाय TB ची किंमत आपण शोधून काढली, काय, अंडर रूट ऑफ HA बाय HB. आता व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स, ही जी व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स ची किंमत काय असते, तर V दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2GH. पण ही जी हाईट असते ना बाळांनो, ही अबव हाईट असते. मग आता A साठी अबव हाईट किती आहे, तर ती H इतकी आहे, ही H इतकी आहे. आणि B साठी मात्र किती आहे, तर B साठी ती हाईट 2H आहे. कळलं का. इथं खरी ट्रिक आहे, इथे H घ्यायचंय आणि इथे 2H घ्यायचं, कारण आपण वरची हाईट घेतो. आणि HA भागिले HB ची किंमत तुम्ही शोधून काढली आहे. इथं TA भागिले TB ची किंमत तुम्ही टाकली HA बाय HB. आणि इथे मात्र ही HA हाईट फ्रॉम सरफेस, तर HA ही HA 2H येणार आहे आणि HB मात्र एकच H येणार आहे. आणि म्हणून इथं 2H बाय H टाकलं. आता हे सगळं कॅन्सल होऊन हे 1/2 आणि हे इंटू हे HH कॅन्सल झाले, 1/2 इंटू 2 म्हणजेच अंडर रूट ऑफ 1 दॅट इज 1. आणि म्हणून रेशो काय आला, 1:1. या पद्धतीने सोडवायचं होतं. करेक्ट ऑप्शन तुमचं काय आहे, तर A आहे. थोडासा वेळखाऊ प्रॉब्लेम आहे आणि हे कळलं पाहिजे, इफ्लक्सच्या मध्ये हाईट अबव हाईट घ्यायची आहे आणि ही हाईट मात्र इथून खालच्या बॉटम पासूनची घ्यायची आहे. ही ट्रिक जर कळली तर सोपं आहे. रिपीट झाला प्रश्न तर तुम्हाला डिरेक्टली उत्तर कळून गेलेलं आहे की जर सेम प्रश्न आला तर 1:1 रेशो आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, इफ अन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम थर्ड टू सेकंड ऑर्बिट, wavelength of ejected photon is lambda. The wavelength of the photon when electron jump from fourth orbit to third orbit is. आता आपल्याला इलेक्ट्रॉनने आधी कुठून कुठे जम्प मारली, तिसऱ्यातून दुसऱ्यात आणि मग कुठे मारली तर चौथ्या ऑर्बिट मधून तिसऱ्यात. तर त्यावेळची वेव्हलेंथ काढायची आहे. मग आपला रेडबर्ग फॉर्म्युला असतो बघा, मग 1/λ RH² इंटू ब्रॅकेट 1/ni² मायनस 1/nf². आता ni म्हणजे इनिशियल ऑर्बिट आणि nf म्हणजे फायनल. मग इनिशियल 2 आहे आणि 3 आहे. मग आता ही याची व्हॅल्यू टाकली, हा 2चा वर्ग हा 3चा वर्ग. हा टाईप खूप इम्पॉर्टंट आहे बघा, थोडासा वेळ खाऊ आहे पण तुम्हाला डायरेक्ट ह्या स्टेपला येता आलं पाहिजे. दुसऱ्या मधून तिसऱ्यात उडी मारल्यावर, तिसऱ्यातून चौथ्यात उडी मारल्यावर ही स्टेप डायरेक्टली लर्न करता येते. मग हे 1/λ म्हणजे ही जेव्हा तिसऱ्यातून दुसऱ्यात उडी मारली तर ही वेव्हलेंथ आली. आता जेव्हा तिसऱ्यातून चौथ्यात मारणार आहे त्याला लॅम्बडा डॅश म्हणू. मग आता इथं तुमचं ni झालं 3 आणि nf काय झालं 4, इनिशियल ऑर्बिट आणि फायनल ऑर्बिट. याला सोडवलं तर ही व्हॅल्यू आली. मग आपल्याला ही काढायची आहे. मग आता आपण काय करायचं, हे डिवायडेड बाय, आता याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणू इक्वेशन नंबर 2. तर डिवाइड 1/2 करू, कारण ही 1/λ भागिले उलट गुणिले होऊन ही वरती येणार आहे. आणि म्हणून आपण इथं काय केलं, डायरेक्ट 2/1 न करता काय केलं, 1/2 केलं. 1/2 केलं. मग आता हे 5 डिवायडेड बाय 9 इंटू 4 आहे आणि हे भागिले उलट गुणिले होऊन हे काय होणार आहे, 9 इंटू 16/7 होणार आहे. 9 काय झाले, कॅन्सल झाले. 4 4 जा काय झाले, 16 झाले. म्हणून इथं गुणाकार करून घेतलेला नाही. समजलं का. मग आता हे 5 4 जा
20 आणि हे 7 ऍज इट इज आणि म्हणून 20/7 खरं तर ऑप्शन असा द्यायला पाहिजे होता लॅमडा डॅश दॅट इज इक्वल टू 20/7 लॅमडा, पण त्यांनी असा दिलेला आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा, तर करेक्ट ऑप्शन सी आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता बघा, तुम्ही जर नीट प्रश्नांचं निरीक्षण केलं तर यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मोमेंटम सिरीज मी जी केलेली आहे ना त्याच्यातून तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही त्याचे सगळे भाग नीट बघा. आतापर्यंत 9 झालेले आहेत, अजून होतील. तर बरोबर जास्तीत जास्त मार्काचे वेटेजवाले जे चॅप्टर आहेत ते आधी घेतलेले आहेत आणि म्हणून बघा बरं त्यातूनच प्रश्न आलेले का नाही. स्पेसिफिक हीट कपॅसिटीचं युनिट म्हणा, थर्मोडायनॅमिक्सचे प्रश्न म्हणा, तर असं बरंच काही त्यातून आलेलं आहे. तर तुम्ही फक्त नीट करा म्हणजे तुम्हाला फायदा होईल. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कमेंट टाका आणि जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळावं असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.